इंटिरियर डिझाईन म्हणावं तसं सोपं नाहीये. मी इकडे सोफा ठेवला, सेंटर टेबल ठेवलं, एक 2-3 फ्लावर पॉट्स ठेवले, हे म्हणजे इंटिरियर डिझाईन नाही. डेकोरेशन आणि डिझायनिंग हा खूप वेगवेगळा विषय आहे. कुठल्याही प्रोजेक्टमध्ये, प्रत्येक प्रोजेक्टमध्ये असं एखादं पॉइंट येतं की टू मच होऊन जातं की नाही आता हे होत नाहीये, कारण की आपल्याला पाहिजे तसा प्रतिसाद सगळ्यांकडून मिळत नसतो. कार्पेंटर टीम असते, प्लंबिंग टीम असते, ह्या सगळ्यांकडून स्किल सेट तेवढा स्ट्रॉंग नसल्यामुळं बऱ्याच गोष्टी चुकतात. पण असं कुठलीही गोष्ट इम्पॉसिबल नाही आहे. आपल्याला थोडंसं जास्त प्रयत्न करावं लागतं, पुश करावं लागतं लोकांना, आणि नक्कीच गोष्टी आपल्याला हवे तसे होतात. मॅम, या क्षेत्रात किती वर्ष झालं तुम्ही काम करता आणि कोणकोणत्या एरियाजमध्ये करताय? या क्षेत्रात मी गेले 10 वर्ष झालं काम करते आहे. मी टेम्पल डिझाईन, रेसिडेन्शियल डिझाईन, कमर्शियल डिझाईन, रेस्टॉरंट डिझाईन आणि आता 5 स्टार हॉटेल डिझाईन यावरही काम करते आहे. आता तुम्ही म्हटलात की अडचणी येतात. आर्किटेक्ट आणि इंटेरियर डिझाईन बघायला गेलं तर महिलांनी करत असताना महिलांची रंगपसंती खूप छान असते, किंवा एखादी गोष्ट घरात कशी असावी, घर सजवावं ते घरातील महिलेनं, असं बऱ्याचदा म्हणतात. आणि तुम्ही म्हणजे आपल्यात ते इनबिल्ट कौशल्य असताना तुम्ही त्याच्यामध्ये प्रोफेशनली जात आहात. थोडक्यात एक सविस्तर सांगाल का की नक्की कसं असतं, आर्किटेक्टचं काम कसं असतं, इंटेरियर डिझाईनचं काम कसं असतं? जसं की आता तुम्ही सांगितलं कार्पेंटर हवे असतात, तर थोडक्यात आम्हाला कळेल का कसं असतं नेमकं? आर्किटेक्चर आणि इंटिरियर हे जरी 2 वेगवेगळे सब्जेक्ट असतील तरी हे एकत्रच चालतात. जसं की आता तुम्ही मागे बघू शकता, हे जे डोर आहे किंवा वॉल्स आहेत, हे सगळं बाहेरचं बिल्डिंगचं जे कंपोजिशन आहे तो आर्किटेक्चरचा भाग येतो. आणि आतील गोष्टी जसं हा काउच आहे, हे पडदे आहेत, आणि इंटरनल डोर आहे, वॉल कलर आहे, किंवा लाईटचं सिस्टम आहे, कसं लाईट कुठल्या भिंतीवरती कसं पडलं पाहिजे, डेकोर आयटम्स, या सगळ्या गोष्टी इंटिरियरमध्ये काउंट होतात. आणि यामध्ये कोणकोणत्या व्यक्ती समाविष्ट असतात? जसं की कार्पेंटर म्हटलात, तर किती लोक आणि कशी टीम बिल्डअप करायला लागते? हो, तर आपण जरी सुरुवातीला ठरवलं की आपल्याला इंटिरियर डिझाईन हा प्रोफेशन करून घ्यायचा आहे, तर इंटिरियर डिझाईन म्हणावं तसं सोपं नाही आहे. आपल्याला डिझाईन केलं, हा एखादा रूम आहे, मी इकडे सोफा ठेवला, सेंटर टेबल ठेवलं, एक 2-3 फ्लावर पॉट्स ठेवले, हे म्हणजे इंटिरियर डिझाईन नाही. हा इंटिरियर डेकोर झाला. डेकोरेशन आणि डिझायनिंग हा खूप वेगवेगळा विषय आहे. तर इंटिरियर डिझायनिंगसाठी आपल्याला बेसिक एज्युकेशन तर लागतंच, त्यानंतर सॉफ्टवेअर शिकावे लागतात, आपल्याला बेसिक ऑटोकॅड ह्याची माहिती पाहिजे, कारण काय कुठलंही एरिया किंवा स्पेस डिझाईन करताना आपल्याला त्याचे डायमेन्शन्स माहिती पाहिजेत. आपण एखादी व्यक्ती बसताना त्याची हाईट कुठल्या पोझिशनमध्ये पाहिजे की तो कम्फर्टेबल बसेल, एवढ्या बारकाईने आपल्याला विचार करावा लागतं. तर या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आपण काम करत असताना आपण एकटं काम करू शकत नाही, हे अशक्य आहे. आपली टीम अतिशय स्ट्रॉंग पाहिजे. कार्पेंटर, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, सिव्हिल पर्सन, या सगळ्या लोकांची आपल्याला मदत लागते. आणि जेव्हा ही सगळे माणसं एकत्र येऊन ॲज अ टीम काम करतात, तेव्हा कुठलाही प्रोजेक्ट सक्सेसफुल होऊ शकतो.